अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख परिसरात वन्य प्राण्यांच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन धोक्यात आले आहे. बिबट्याच्या हालचालींमुळे आधीच भीतीचे सावट असताना जंगली डुकरांच्या कळपाने शेतकऱ्यांवर हल्ला केल्याने परिसरात भीती आणि संताप दोन्ही वाढले आहे. भगुरे वस्तीवरील सचिन बाबूराव भगुरे हे शेतात नियमित काम करत असताना अचानक जंगली डुकरांचा कळप त्यांच्या अंगावर धावून आला. त्यांनी स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला, मात्र डुकरांनी त्यांच्या हातापायावर चावा घेत गंभीर जखमी केले. रक्तबंबाळ अवस्थेत ते खाली कोसळताच ग्रामस्थांनी धाव घेत त्यांना तात्काळ कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. सध्या माहेगाव परिसरात जंगली डुकरांचे कळप दिवसा देखील शेतात फिरताना दिसत आहे. उभ्या पिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस होत असून शेतकरी शेती काम करतानाही धास्तावलेले दिसत आहे. शेतात जाणे म्हणजे जीव धोक्यात घालणे अशी भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार वारंवार तक्रारी करूनही वन विभागाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने संताप वाढला आहे. लवकरात लवकर बंदोबस्त न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. एकूणच बिबट्यांबरोबर आता जंगली डुकरांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे कोपरगाव तालुक्यात ग्रामीण भागात असुरक्षिततेची भावना तीव्र झाली असून प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. कोपरगाव एक्सप्रेस न्यूजसाठी सुनील ससाने, कोपरगाव. आमचे बंधू सचिन बाबूराव भगुरे हे शेतात पाणी भरायला गेले असताना लाईट गेलेली होती म्हणून मोटरपासून जवळून चालले होते. तर त्यांना तितक्यात मागून रानडुकराने धडक मारून त्यांना खाली पाडले. त्यांच्या हाताला व जास्त लागलेले पाठीमागूनच्या भागाला. मग त्यानंतर ते खाली पडले. मग शेजारी एक माणूस होता, त्याला आवाज देऊन त्यांनी बोलवलं आणि मग तो कोळपडी दवाखान्यात घेऊन गेलो. नंतर कोपरगाव येथे आपल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये आले. याबाबत वन विभागाला काही कळवलं होतं? नाही, वन विभागाला आता त्यांनी सापळे लावलेले, पण आता रानडुकराचा पण काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे, कारण तो पण घातक प्राणीच आहे ना.